तो आणखीन 3 लेक्चर्स लागतील आजचं लेक्चर सोडून. आजचं लेक्चर सोडून आणखीन 3 आणि आजच्याला पकडलं तर 4 लेक्चर्स. 4 लेक्चर्स मध्ये होऊन जाईल आपलं फिजिक्सचं सर्व. ठीक आहे, चल. प्रेझेंटी कितीपर्यंत गेलेली आता शाळेत? शाळेमध्ये प्रेझेंटी किती पर्सेंट पर्यंत आली आता? शाळेत प्रेझेंटी किती पर्सेंट पर्यंत आली? आणि डेली व्हॅली का शाळा? डेली होत असेल तर डेली म्हणून टाका, डेली व्हॅली का. अरे बा, 90% पर्यंत आले का? छान छान. 90% पर्यंत आले म्हणजे आता जे ऍबसेंट आहेत ते 90% तर नेहमीच असते ना. 100% प्रेझेंटी कधी असते? म्हणजे आली बहुतेक जवळपास होता ना. 95% पर्यंत चांगली गोष्ट. असं आहे का? 1 डे बॉईज 1 डे गर्ल्स असं चालू आहे. बरं, ठीक आहे. वन डे ऑफ 1 डे ऑन ऐसा चल क्या? ठीक आहे. 10th चे कुठले क्लासेस आणखीन चालू झालेत का तुमचे? 10th चे आणखीन कोणते बाकीचे क्लासेस चालू झालेत का? गोरे सरांचे सोडून आणखीन कोणाचे चालू झालेत का? क्लासेस बोलते ना, कोचिंग चालू झालेत आता? बर. संस्कृतच्या सरांचं कोणतं एक तुम्ही म्हणत होता ना परवा, काय मला नाव मी विसरलो. पारवेकर सर बोलला ना बहुतेक तुम्ही. झाले का सरांचे चालू? नाही झाले आणखी? बर, ठीक आहे. हो, हो. ठीक आहे, ठीक आहे. झाले आता, पण भरपूर केले वाटाले, भरपूर टीचर्सने केले वाटाले क्लास चालू. चला, जे पण आपण बघू नेक्स्ट पार्ट काय. मॅग्निफिकेशन पर्यंतचे न्यूमरिकल्स आपण बघितले. मॅग्निफिकेशन पर्यंतचे आपण न्यूमरिकल्स बघितलेत, राईट? मग यूज युअर ब्रेन पॉवर, पेज नंबर 85 वर क्वेश्चन आहे. बा मी काय बोलतो, लक्ष द्या. टेक 2 कॉन्व्हेक्स लेन्सेस ऑफ डिफरंट साइज. कॉन्व्हेक्स लेन्स आहे, जनरली शेप त्याचा सर्क्युलर असणार. मग इकडे कॉन्व्हेक्स लेन्स आणि इथे कॉन्व्हेक्स लेन्स. टेक 2 कॉन्व्हेक्स लेन्सेस ऑफ डिफरंट साइजेस, एक मोठा आणि एक छोटा. ठीक आहे. कलेक्ट सनलाइट ऑन अ पेपर युजिंग वन ऑफ द लेन्सेस. मग इथं लेन्स ठेवायचे. समजा इथून सनलाइट आली अशी, इथून अशी सनलाइट आली, तर लेन्स ठेवायची मध्ये आणि या पेपरवर सनलाइट काय करायची, कन्सन्ट्रेट करायची. द पेपर विल स्टार्ट बर्निंग आफ्टर अ व्हाईल. थोड्या वेळाने पेपर जळायला चालू होते. नोट द टाइम रिक्वायर्ड फॉर द पेपर टू स्टार्ट बर्निंग. किती वेळानंतर पेपर जळणार ते नोट करून ठेवा. 1 मिनिट, 2 मिनिट, 1 सेकंड, किती मिनिटानंतर पेपर जळायला चालू होते, नोट दॅट टाइम. रिपीट द प्रोसेस फॉर द सेकंड लेन्स. ही एकदा लेन्स इथं पकडून त्या पेपरला जायचं, ही एकदा लेन्स पकडून त्या पेपरला जायचं. किती वेळ लागते बघायचं. आणि कुणाला टाइम कमी लागेल आणि कुणाला टाइम जास्त लागेल. याचा टाइम मी बोलतो T1, याचा टाइम बोलतो मी T2. तर कुठल्या लेन्समुळे फटाफट पेटल पेपर, कोणत्या लेन्समुळे पेपर पटकन फायर पकडणार,
बोला फर्स्ट लेन्स का सेकंड लेन्स. चलो बोला रे, काय तुम्हाला कळू शकते का सांगा मला. टाइम रिक्वायर्ड टू कॅच फायर फॉर विच लेन्स विल बी लेस. चलो बोलो. मग या लेन्सनं बर्निंग साठी जास्त टाइम लागतोय आणि या लेन्सनं बर्निंग साठी कमी टाइम लागते. पटकन पेट घेणार आहे. हे T1 छोटा असणार, ही लेन्स वापरली मोठी तर पटकन पेटणार, छोटी लेन्स वापरली तर वेळ लागेल. का बरं? मोठी लेन्स म्हणजे खूप जास्त लाईट कलेक्ट करणार. मोठी लेन्स म्हणजे या सर्व एरियावर जितकी लाईट पडाली त्या सर्व लाईटला कन्सन्ट्रेट करणार. आणि हे छोटा म्हणजे हा एवढ्याच एरियावर जितकी लाईट पडाली तेवढ्याला हा इतक्याच लाईटला कन्सन्ट्रेट करणार एका पॉइंटवर. हा इतक्या मोठ्या लाईटला कन्सन्ट्रेट करणार एका पॉइंटवर. देअरफॉर इथं काय होणार, फटाफट हीट प्रोड्यूस होणार, लगेच बर्न होणार, थोड्या वेळाने बर्न होणार. T1 is less than T2. Got it? ठीक है. नेक्स्ट पॉइंट्स है पॉवर ऑफ अ लेंस एंड कॉम्बिनेशन ऑफ लेंसेस. नेक्स्ट पॉइंट्स काय, पॉवर ऑफ अ लेंस एंड कॉम्बिनेशन ऑफ लेंसेस. पण लेन्सची पॉवर काय, लेन्सची पॉवर काय. मग फोकल लेंथचा रेसिप्रोकल इज कॉल्ड पॉवर ऑफ लेन्स. फोकल लेंथचा रेसिप्रोकल इज कॉल्ड पॉवर ऑफ लेन्स. Power is equal to 1 upon focal length in meter. काय मग power is equal to 1 upon focal length in meter. फोकल लेंथ जितकी मोठी पॉवर तितकी छोटी. पॉवर म्हणजे काय, आता याचा मिनिंग, पॉवरचा मिनिंग काय, बेंडिंगची कॅपॅसिटी, लेन्सची बेंडिंगची कॅपॅसिटी. लेन्स जेवढी बेंड करणार जास्त पॉवर, लेन्स जितकं कमी बेंडिंग करणार कमी पॉवर. म्हणजे बघा इथे एक लेन्स ठेवली मी आणि इथे एक लेन्स, इकडे पण एक पॅरलल रे सोडला आणि याच्यावर पण एक पॅरलल रे सोडला. हा पटकन लगेच खाली वाकला आणि हा स्लोली असा खाली आला, ना. हे पण पॅरलल थोडा वाकडा दिसला, पॅरलल करतोय ना. हा रे पण पॅरलल आहे प्रिन्सिपल ऍक्सिसला. दिस रे इज ऑल्सो पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. हा चालला आणि लेन्सला त्याला पटकन असा खाली वाकवला. हा चालला आणि लेन्सने त्याला थोडंच खाली वाकवला, थोडंच खाली वाकवलं. मग इकडे बेंडिंग लेस आहे, इकडे बेंडिंग पसापस आहे. पसापस म्हणजे जास्त. इथं बेंडिंग काय, मोर, लेस बेंडिंग. मग बेंडिंग का बरं जास्त आहे, बेंडिंग जास्त आहे म्हणजे फोकल लेंथ बघा एवढंच. हे इथं प्रिन्सिपलला कुठं कट मारते तर फोकस आहे, मग हे फोकल लेंथ कमी झाली. याची फोकल लेंथ बघा इथून इथं पण, याची फोकल लेंथ इथून, मग फोकल लेंथ जास्त आहे इथं. फोकल लेंथ जास्त आहे. फोकल लेंथ जास्त म्हणजे मोठे आहे ना, हे मोठं आहे ना, फोकल लेंथ जास्त आहे म्हणजे काय, याचा अर्थ हळूहळू बेंड व्हायला म्हणून तर फोकल लेंथ जास्त झाली. मग बेंडिंग हळूहळू म्हणजे पॉवर लेस. इथं फोकल लेंथ लेस आहे, पटकन बेंड झाला, पटकन बेंड झाला म्हणून फोकल लेंथ लेस आहे. म्हणून पॉवर इथली काय असणार, मोर. बेंडिंग फास्ट केलं म्हणून पॉवर काय असणार, मोर. मग पॉवर आणि फोकल लेंथ मीटर मध्ये लिहायचे, पण पॉवर आणि फोकल लेंथ काय रेसिप्रोकल असते. मग पॉवरचं युनिट काय, पॉवरचं युनिट काय, एक तर आहे 1 अपॉन मीटर लिहिता येते त्याला. वर कोणीच नाही, खाली मीटर आहे म्हणून 1 अपॉन मीटर. किंवा त्याला काय लिहिते
मीटर रेस टू -1. हा जर वर चढला तर त्याला काय लिहितात मीटर रेस टू -1. 1/मीटर लिहितात किंवा मीटर रेस टू -1 लिहितात किंवा काय लिहितात डायऑप्टर किंवा 1/मीटरलाच दुसरं नाव काय आहे डायऑप्टर. लेन्सच्या पॉवरचे युनिट मीटर 1/मीटर किंवा पर मीटर किंवा डायऑप्टर तिन्ही पण चालतात. ओके चलो हा पार्ट लिहून घ्या आणि ह्या दोन्ही डायग्राम्स पण काढा. तुम्हाला आयडिया आहे हळूहळू बेंडिंग झालं की फोकल लेंथ जास्त बनते आणि पस्कन बेंडिंग झाली पस्कन बेंडिंग झाली की फोकल लेंथ लेस आहे पॉवर मोठी आहे. चलो सगळं लिहून घ्या पुढचा पार्ट बघूया. लिहून झालं की मला सांगा पुढचा करूया. इंडियामध्ये वॅक्सिन बहुतेक आज अप्रूव्ह होते. काय उपयोग नाही देता आपल्याला भेटण्यापर्यंत खूप वेळ लागेल पण आज होईल बहुतेक अप्रूव्ह. न्यूज येते तशी. चलो झालं गेलं बाळांनो झालं की सांगा मला. नेक्स्ट बघू मग. हो गया नेक्स्ट बघ. कॅपिटल डी लिहिते डायऑप्टरला काय लिहिते कॅपिटल डी लिहिते. फोकल लेंथ ऑफ एकदम छोटं न्यूमेरिकल आहे करूया. फोकल लेंथ ऑफ अ लेंस इज 20 सेंटीमीटर. फोकल लेंथ ऑफ अ कॉन्केव लेंस असेल. फोकल लेंथ of a concave lens is 20 centimeter. Focal length of a concave lens is 20 centimeter. Focal length of a concave lens is 20 centimeter. Find out its power. Find out its power. ठीक है. Focal length of concave lens is 20 centimeter. पण लेन्स दिली concave. चलो बघा रे. लेन्स कोणती दिली concave. मग concave लेन्स म्हणजे काय? लेन्स कोणती दिली तर concave लेन्स दिली. मग concave लेन्स मग फोकल लेंथ किती लिहायला पाहिजे मायनस लिहायला पाहिजे. मायनस लिहायची मग फोकल लेंथ प्लस वगैरे नाही लिहायचं. कॉन्केव्ह आहे तर फोकल लेंथ मायनस कॉन्व्हेक्स आहे तर प्लस. आणि किती आहे 20 सेंटीमीटर. मग मीटर मध्ये किती ते 100 ने डिवाइड केला की मीटर होते.
100 ने डिवाइड केला तर सेंटीमीटर becomes meter. We have to divide it by 100. So after dividing this by 100, it becomes how much? 0.2. So 0.2. 0.2 मीटर लिहायची पण काही गरज नाही. 0.2 ला सॉल्व करून बघा किती येते. येते -5 डायऑक्साइड. किती येते? -5 इंटू -5 कॅपिटल डी म्हणजे डायऑक्साइड. पॉवर आली मायनस. तर कॉन्केव्ह ची पॉवर येते मायनस, कॉन्व्हेक्स ची पॉवर काय येते प्लस. सिंपल आहे एकदम, काही नाही याच्यात दम, सोपं आहे. चला, सेंटीमीटर मध्ये नाही चालत, मीटर मध्ये करावं लागणार. सखाराम, मीटर में करना पड़ेगा. चलो लिखो. -5 कसा आला म्हणजे? अरे वो दादा, ब्रॅकेट काढू आपण. मायनस तर आला इथं, एक डेसिमल शिफ्ट करू, वर 10 आला, खाली 2 झाला. एक डेसिमल शिफ्ट केला, खाली 2 झाला, वर 10 आला. मग 10/2 5 आलं. अब डिविजन नहीं आ रहा क्या? ओके, ठीक आहे. चलो आणखीन एक करा, सोपं न्यूमेरिकल आहे. आणखीन एक करा. ल्या, फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स. चलो ल्या, फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स. फोकल लेंथ ऑफ convex lens is 10 centimeter. Focal length of convex lens is 10 centimeter. Find out its power. Find out its power. चलो करो. Find out its power. चला फटाफट पुट करा, कैलकुलेट करा. कमेंट करा, कमेंट मध्ये मीटर मध्ये लिहायचं. मला आन्सर सांगा किती आहे. फोकल लेंथ इज 10 सेंटीमीटर ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स. तो पॉवर किती आहे? चला करा कमेंट. एकदम सिंपल आहे. कॅल्क्युलेट करा रे सखाराम. 1/0.1 का आता मी डिव्हिजन करत बसू का? फाइनल सांगा मला. कितना आ रहा है? एकदम सिंपल है. कितना आ रहा है? 10D. तो कितना आ रहा है? 10D येते. फोकल लेंथ किती आहे? 0.1 टाका. 10 सेंटीमीटरला मीटर कसं कन्वर्ट करायचं? डिवाइडेड बाय 100. 10 डिवाइडेड बाय 100 मध्ये मीटर मध्ये होते 0.1. 1 डिवाइडेड बाय 0.1 कसा करायचा होता? वर 10 आणि खाली 1, डेसिमल पॉइंट शिफ्ट केला. वर डेसिमल शिफ्ट केला 10 झालं, खाली डेसिमल शिफ्ट केला 1 मग 10 येते. 10D. काय गावठी न्यूमेरिकल आहे. +10.
convex आहे, therefore power is plus. If concave is present, if concave lens is present, then power becomes minus. This is plus. Okay. Now, chalo, next one. Simple, simple, कुछ नहीं. So next, combination of lenses. Next, लिखो combination of lenses. Combination of lenses. ठीक है? चलो, याचा meaning काय combination of lenses चा? बघ, इथे एक लेन्स ठेवली. आणखीन एक लेन्स ठेवली. इथे एक लेन्स ठेवली f1 फोकल लेंथ ची, इथे f2 फोकल लेंथ ची ठेवली. जी f1 फोकल लेंथ ची लेन्स आहे त्याची पॉवर p1 आहे. जी f2 फोकल लेंथ ची लेन्स आहे त्याची पॉवर p2 आहे. तर दोघांची मिळून पॉवर किती झाली? आणि दोघांची मिळून फोकल लेंथ किती झाली? कळतं ना? Two lenses are working together, they are kept together. So if one ray comes, then this lens also works on this ray and this lens also works on this ray. मग हा पहिला लेन्स याला थोडं खाली वाकवणार, दुसरा एक गप्प बसणार, ते आणखी खाली वाकवणार. कळलं ना? दोन्ही लेन्सेस समजा जर आपण जवळ ठेवल्या तर पॅरलल रे गेला तर हा पहिला पण लेन्स त्याच्यावर काम करेल, दुसरी पण लेन्स त्याच्यावर काम करणार. मग दोघी जण मिळून किती पॉवर आहे? दोन्ही लेन्सेसची मिळून पॉवर किती आहे? तो टोटल पॉवर इज P1 plus P2. त्या दोन्ही लेन्सेसची मिळून पॉवर किती? तर पहिलीची प्लस दुसरीची. कॉन्केव असणार का कॉन्व्हेक्स असणार, फॉर बोथ लेन्सेस दिस फॉर्म्युला वर्क्स. If convex lenses are present, powers are positive. If concave is present, power is negative. काय problem नाही. कसं आहे तसं घ्या. But if two lenses are present, how to write their combination? दोघांचे addition. आणि फोकल लेंथ जर काढायची असली, दोघांची मिळून पॉवर म्हणजे डायरेक्ट एडिशन, आणि फोकल लेंथ काढायची असली तर फोकल लेंथ काय असते? पॉवरच्या उलटी. पॉवर आहे याचा रेसिप्रोकल इथे लिहिला म्हणजे फोकल लेंथ. हे पॉवर आहे त्यासाठी काय लिहिता येते? 1/f1. ही पण पॉवर दुसऱ्याची, त्यासाठी काय लिहिता येते? 1/f. मग रिझल्टंट फोकल लेंथ कॉम्बिनेशन, दोन लेन्सेसच्या कॉम्बिनेशनची फोकल लेंथ काढायचा हा फॉर्म्युला. दोन लेन्सेसच्या कॉम्बिनेशनची पॉवर काढायचा हा फॉर्म्युला. पॉवर पाहिजे तर हा दोघांची पॉवर डायरेक्ट ऍड करा. फोकल लेंथ पाहिजे तर दोघांच्या फोकल लेंथ उलट्या करून ऍड करा. ठीक आहे? चलो, दोन्ही फॉर्म्युले हेडिंग लिहिलं, डायग्राम आणि दोन्ही फॉर्म्युले लिहिला. दोघांचा यूज आपण बघूया कसा करायचा. चलो लिहा. आजचा पार्ट एकदम सिंपल आहे. उद्या काय बघायचं? ह्युमन आय बघू उद्या. त्याच्यानंतर मग डिफेक्ट्स इन विजन एक लेक्चर आणि युजेस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स आणखीन एक लेक्चर. 3 लेक्चर्स मध्ये गेम ओव्हर होते. मंडेला आपलं संपून जाईल सिलेबस. मंडेला आपलं सिलेबस संपून जाईल. फिजिक्सचा सिलेबस संपून जाईल. ऑप्टिकल सेंटर या दोघांचं मिळून कुठं पण मध्ये असणार. याचा इथं, याचा ऑप्टिकल इथं, दोघांचं मिळून ऑप्टिकल सेंटर कुठेतरी मध्ये असणार. दोन्ही ऑप्टिकल सेंटरच्या मध्ये कुठेतरी असणार ऑप्टिकल सेंटर दोघांचं मिळून. त्याची काय आपल्याला गरज लागत नाही, त्याच्यावर क्वेश्चन येत नाही. ठीक आहे, चलो हो गया. चलो एक न्यूमेरिकल घ्या. Two lenses of focal lengths
टू कॉन्वेक्स करा, टू कॉन्वेक्स लेन्सेस of focal length 10 centimeter and 5 centimeter are kept together. Two convex lenses of focal length 10 centimeter and 5 centimeter are kept together. Two convex lenses of focal length 10 centimeter and 5 centimeter are kept together. Then find out resultant focal length. Then find out resultant focal length. तर दोघांच्या कॉम्बिनेशनची फोकल लेंथ काढा. Okay? Two lenses of focal length 10 and 5 are kept together. तर दोघांच्या कॉम्बिनेशनची फोकल लेंथ किती आहे? चला करा बरं, सांगा मला इथे का. आता मीटर मध्ये काय कन्वर्ट करायची गरज नाही, सेंटीमीटर मध्ये घेतला. The resultant focal length will be in centimeter. If we take values in meter, then resultant focal length will be in meter. मीटर मध्ये करायचं आहे करा, सेंटीमीटर मध्ये केला तरी नो प्रॉब्लेम, आंसर विल बी इन सेंटीमीटर. ओके, चलो बोलो कितना आता है. ट्राय करो, ट्राय करा, नाही तर मी सांगतो येते का बघा. चलो बोलो कितना आ रहा है. बोलो कितना आ रहा है. 3.3 एक दिख रहा है, एक 0.3, ऐसा अलग अलग कैसा. चलो तो कैसा करने का. कॉन्वेक्स है with sign convention, we have to put focal length with sign convention. पहिला पण कॉन्वेक्स आहे, दुसरा पण कॉन्वेक्स आहे, मग प्लस प्लस लिहायचं. सेंटीमीटर मध्ये लिहिला तर चालते, नो प्रॉब्लेम. हे सेंटीमीटर सेंटीमीटर, देन दिस विल आल्सो बी इन सेंटीमीटर. दोन्ही मीटर मीटर टाकला तर हे पण मीटर आहे ना, असं पण करा. पण पॉवर काढताना we have to use meter. पॉवर काढताना we have to use meter. But here काय पण यूज करा, ते यूज करणार त्याच्यात आन्सर आहे ना. ठीक आहे. 1/10 प्लस 1/5 किती येते, क्रॉस मल्टिप्लिकेशन 5. त्याला बघा रे, त्यांना आले बघा रे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 5 into 1 5, 10 into 1 10, 10 into 5 50. किती येते बघा, 10 plus 5 15/50. ये आ गया 1/5 है ना. 15/50 आ गया, 1/f आ गया. ये थोड़ी चाहिए हमको, क्या चाहिए, f चाहिए. तो हाउ टू फाइंड आउट हियर, रेसिप्रोकल ऑन दिस साइड, तो इधर भी लो 50/50. इधर रेसिप्रोकल, उधर भी रेसिप्रोकल, 50/50 कितना आता है. 15 3 जा 15 3 जा 15 3 जा, बस हो गया. 3.33 आता है. कितना आता है, 3.33.
0.3 कैसा आ रहा है तुम्हारा? 3.3 थे यार। 1/f नहीं निकालने का, we have to find out f, उल्टा करने का, इसका उल्टा सेंटीमीटर में सब पुट किया है तो आंसर विल आल्सो बी इन सेंटीमीटर। ओके चलो बस झाला आज साठी, समजते का रे बाळांनो? समझते का? चलो कमेंट करो, बोलो समझा, समझ रहा है नहीं समझ रहा है, बोलो 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 बोलो। ठीक है ओके बस झालं आजसाठी, आज के लिए पॉवर काढायची असली तर डायरेक्ट एडिशन, ज्या दोन पॉवर दिले डायरेक्ट एडिशन, फोकल लेंथ असलं तरच थोडं असं, पण साइन घ्यायचे, पॉवर प्लस असली प्लस, मायनस असली मायनस, कॉन्केव असली तर मायनस, कॉन्वेक्स असली तर प्लस, फोकल लेंथ पण तसंच, प्लस असली तर प्लस, कॉन्केव दिली असती समजा, दुसरी कॉन्केव असती तर मायनस दिली असती, जे साइन आहे ते। ठीक आहे डाऊट असतील तर विचारा, डाऊट नसतील तर बंद करूया, आज साठी बस झालं इतकं।